हाय सगळ्यांना, हे आहे आपलं विसावा वृद्धाश्रम। तुम्हाला मी पूर्ण वृद्धाश्रम आजपर्यंत दाखवलेलं नाही आहे, तर चला आज तुम्हाला पूर्ण वृद्धाश्रम दाखवते। पुढून पाठीमागं आपलं गार्डन आहे छान, ते पण दाखवते। हे मेन गेट आहे, चला आतमध्ये जाऊयात। हे बघा, हे तर तुम्ही बघितलंच आहे। याआधी मी तुम्हाला सगळं पूर्ण दाखवलं नाही, त्याचं कारण म्हणजे आश्रमाचं बांधकाम चालू होतं, त्याच्यामुळं मी तुम्हाला पूर्ण आश्रम दाखवलं नाही। आता बांधकाम बऱ्यापैकी झालेलं आहे। हे आहे आपलं खालची फ्रंट साईड, ह्या रूम। इथं आता हे बाबा झोपलेले आहेत। इथं आत्ता फक्त खाली सगळे जेंट्सच आहेत, कारण लेडीज आपण वरती शिफ्ट केलेले आहेत। आपण आता वेगवेगळं करणार आहे सगळ्यांना। जेंट्स खाली आणि लेडीजवर असं केलेलं आहे। ह्या 2 रूम रिकाम्या आहेत, कारण सगळ्या आजी वरती आहेत। इथे एक बाबा आहेत। चला तुम्हाला वरचं दाखवते। हा आमचा टायगर आहे, तुम्हाला सगळं वरचं दाखवते। वरचं आत्ता बांधकाम पूर्ण झालेलं आहे आणि सगळ्या लेडीज वरती शिफ्ट केलेल्या आहेत, कारण कोणालाही मिक्स नाही करायचं, त्यामुळे आता आपण वरती चाललो आहे। हा आमचा रुद्र आहे। ही वरची साईड आहे, थोडी साफसफाई राहिली आहे। ही गॅलरी आहे, सगळं झालं आहे, फक्त थोडी साफसफाई करायची राहिली। हे किचन आहे, किचनमध्ये एक TV ठेवला आहे आम्ही। चला सगळ्या रूम दाखवते तुम्हाला, आजी आजोबा पण दाखवते। ही एक छोटी रूम आहे जिथं आम्ही राहतो, फक्त फॅमिली। ही गॅलरी आहे, हे बघा, इथे आजी आहेत। सगळ्या लेडीज वरती आणलेल्या आहेत आपण। या रूममध्ये पण आजी आहेत, सगळे आराम करतात आता। सगळे TV बघत बसलेत। इथे एक रूम आहे, तर असं सगळं आपल्या वरचा पार्ट रेडी झालेला आहे। सगळं वेगवेगळं केलं आहे आपण। तर चला आता तुम्हाला मागची साईड दाखवते। पाठीमागे छान मोकळं जागा आहे, पाठीमागे गार्डन आहे, तिथे आता आपलं एक मंदिर पण तयार होणार आहे। हे दिसतं, हे आपलं ऑफिस आहे आणि इथं हे एक गेट आहे। आता आपण डायरेक्ट एंट्री ह्या गेटनी घेणार आहोत सगळ्यांनी। आणि हे आपलं गार्डन आहे पाठीमागं, जिथे आपण सगळे फंक्शन्स वगैरे करतो, सगळ्या आजी आजोबांचे वाढदिवस करतो। वाढदिवस वगैरे काही कार्यक्रम असतील ना, ते करण्यासाठी आपण इथे एक छोटंसं स्टेज पण केलेलं आहे। आणि इथं हे बघा, इथं मंदिर तयार होणार आहे, काम चालू आहे, लवकरच 2-3 दिवसात मंदिर तयार होईल। आणि ही पाठीमागची सगळी आपली जागा आहे, छान गार्डन आहे। इथं बघा सगळी फुलं, कोथिंबीर, मिरची वगैरे यांची झाडे लावलेली आहेत आपण। आजी आजोबांना फिरायला छान मोकळी जागा आहे।